सकाळी बाहेर येऊन बघितलं तर हे काय, चक्क आज 10 वाजलेत आणि सूर्यदेवांनी अजून दर्शन नाही दिले. देवाला म्हटले, देवा कहाँ पे हो आज? देव बोलले, अरे आज मी सुट्टीवर आहे. म्हटलं हां, आज कोण येणार आहे मग? देव बोलले, एलो सावन का पहला दिन है, बरसात के साथ मजे कर लो. पण हे काय, इकडे पाऊस चालू आहे आणि या लोकांचं काम अजून सुद्धा चालूच आहे. म्हटलं चला, देवांना सुट्टी आहे, आपल्या पोटाला तर सुट्टी नाही आहे ना. म्हणून मग स्वयंपाक करायला घेतला. श्रावण महिन्याच्या अगोदर कितीही मटण खाऊ द्या, पण आता इथून पुढं आम्ही महिनाभर साधूच राहणार असं म्हणून मग व्हेज मस्तपैकी जेवण बनवलं. नंतर मला रिअलाईज झालं, अरे आपण तर एवढे मोठे झाले पण आपण आपल्या लाईफमध्ये अजून काहीच केलं नाही. आणि काहीतरी जर करायचं असेल तर आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून माझा सगळा पसारा उचलला आणि एका कोपऱ्यात नेऊन टाकला आणि मी सुद्धा तोच कोपरा पकडला. आणि मग काय, चांगला 2-3 तास मस्तपैकी अभ्यास करून घेतला. आणि जरा वेळाने मला वाटायला लागलं, अरे आज जरा जास्तच अभ्यास झालाय. बाहेर बघितलं तर इतकं छान वातावरण झालं होतं. म्हटलं चला जरा वेळ पावसाची आणि छान हवेची मजा घेत बसूया. अभ्यास जरी 2 तास करायचा असला तरी पसारा इतका करायचा की बस. घरातल्यांनी आपला पसारा बघूनच आपल्याला हाकलून दिलं पाहिजे. चला मी आवरते पसारा, आपण उद्या पुन्हा भेटू.